तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी नेत्यांनी मात्र स्पष्ट बोलणं टाळल्याचं चित्र दिसतंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत नेमकी त्यांची काय भूमिका आहे पाहूया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आपण करत आहात, अद्याप राजीनामा झालेला नाही। मी कुठं केले त्याच्या राजीनाम्याची तुमचे सर्वच सहकारी आहेत, त्यांच्या पक्षाचे आमदार करतायत, मोर्चेकरी करतायत, सगळे लोक जे जे या क्षेत्रामध्ये आहे ते सगळेचे सगळे लोक राजीनाम्याची मागणी हे करतायत। आता त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हे अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे साहेब यांच्या हातात आहे। उत्तर आहे की या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवर म्हणजे शक्य नाही। ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील। त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे तर ते घेतील। तसं आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल। ह्याच्यावरचं जे काही मांडणं आहे तेच मांडू शकतील। जे संतोष देशमुखचे मारेकरी आहेत यांना फासावरच लटकवलं पाहिजे अशी प्रवृत्ती म्हणजे परत वाढणार नाही ही भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे। त्याच्यामुळे जोपर्यंत त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही, ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही। परंतु त्यातला मारेकरी एकही सुटता कामा नये आणि प्रत्येक मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।